ब्रो आणि मी तर आम्ही आलतो ब्रो सांगा. आय डोंट नो आम्हाला माहित नाही, पण ही गर्दी बघा गर्दी कायसाठी इथं पूर्ण नुसता सेल लागलेला आहे. नुसते कपडे जेवढे आत म्हणजे जातो तेवढं घुसता येत आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही आता सुधारणा नाही, त्याच्यामुळे आम्ही मागे जायचा विचार केलेला आहे आता. तर मित्रांनो रॉलेक्सची फर्स्ट कॉपी फक्त 100 आणि 200 300 रुपयात घ्यायची असली त्या इथं. आम्हाला लोकेशन नाही माहिती, लोकेशन सांगतो तुम्हाला थोड्या टायमात. आम्ही ब्रोकाड राहिलं लोकेशन, पण शर्ट पॅन्ट कोणतं काय घ्या 100 आणि 200 फॅशन स्ट्रीट पुण्यामध्ये आम्ही सध्या आता. तर इथं आम्हाला लईच भुलभुला येऊन वाटवायला जेवढं येतं तेवढं आतमध्ये निष्ठे कपडे ते कसं काय मित्रांनो निष्ठा गर्दी. तर ब्रँडेड आधीच असते, नाईकीचे शूज वगैरे, नाईकीचे फ्लिपफ्लॉप वगैरे. आता आम्ही भाऊचे फुल नजर पुमा पण आहे, सगळ्या ब्रँडेड कंपनी फक्त 100 आणि 200 रुपयात. आता आम्हाला काही शेवट सापडला नाही त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे मागं, आम्हाला काही सापडला नाही काही. तर मित्रांनो डेंजरस मार्केट आहे हो पुणे, म्हणजे तिथं काय नाही. तर कपडे बघा ना मित्रांनो, नुसते ब्रँडेड कपडे, पूर्ण ट्रेंडिंगचे कपडे. शॉर्ट डाऊन शॉर्ट वगैरे, हाफ टी शर्ट, काही घ्यायला काही पण जे पण भेटन ते एकदम स्वस्त भेटत इथं. बघून तुम्ही गर्दी बघून तुम्ही विचारच करा किती असते, किती किंमतच नाही मार्केटला. दररोजची 4-5 लाखाची खरेदी होत असत इथं आणि विक्री होत असत. तर मित्रांनो फायदा गल्लीच्या बाहेर निघलेलो आहे आम्ही. फुल बाजार आहे, फुल मेकअपचं सामान वगैरे काही घ्या, फुल स्वस्त आहे. तर आमचा आवी भाऊनी लय मोठी खरेदी केलेली आहे आता. मागून आमच्या डायरेक्ट कुठं जा मित्रांनो गर्दी गर्दी. रॉलेक्सची फर्स्ट कॉपी वगैरे सगळं इथं 100 आणि 200 रुपयाला. आम्ही फक्त फुकट येणार तर आम्ही काही खरेदी केलेली नाही, आणि जरी केली असली तरी दाखवणार नाही. आम्ही ब्रँडेड दुकानातून घेतले, आम्ही सांगणार नंतर. आम्ही दिव्यावर मित्रांनो आता चाललेलो आहे वापस आमच्या पीजी कडे. आमची पीजी इथून जवळच आहे, 1-1.5 किलोमीटर आहे फक्त. तर आता चाललो आता आपल्या याच्याकडे बस स्टॉप कडे. आता बसने जायचं इच्छा आहे, कोडा उभा इथं. त्याच्यानंतर आता चाललो बस स्टॉप कडे. तर एक बघू. तर आविष्कार भाऊची BMW पार्किंग केलेली इथं. उद्या न्यायची, आता आज नाही, ड्रायव्हर घेऊन येऊ राहिला मागून आम्हाला न्यायला. तर आता चाललो बस स्टॉप कडे. बघू बस स्टॉप किती लांब आहे आता. आम्हाला बस स्टॉप माहित नाही, फक्त चाललो. अरे मी ते बघितले दुकान काल तिथं. हा आपण तिथं जवळ आहे ना पीजी पासून. दगडूशेठ लावलं वाटतं आपण, कारण की इथं पुणे कुठं नाही हिंडलं त्याच गल्लीत निघाल. मित्रांनो पण असं मार्केट मी कुठं बघितलंच नव्हता, इतका मोठा मार्केट होता ना मित्रांनो, फुल डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही आलेलो शेवगाव मध्ये. बघू शकता 10 मिनिटं चाललं शेवगाव, 10 मिनिटं चाललं मुंबई, आणि 5 मिनिटं चाललं का लगेच पुणे. त्याच्यानंतर 2 मिनिटं चालले आमची पीजी. त्याच्यानंतर 2 मिनिटं चाललं का आमची पीजी. म्हणजे आमची पीजी अशी ठिकाणी घेतलेली आम्ही, तिथं सारे देशातले गाव इथे येतात. तरी आम्हाला एका याला जायचं गार्डनला, तिथं ऑल टूर येते फिरता, म्हणजे सगळ्या देशाचे तिथं मेन हे करून ठेवलेले त्यांनी. तिथे जायचं मित्रांनो आपल्याला एकदा. बघू आता कधी भेटतं आपल्याला चान्स. तर मित्रांनो बघा बँक वरती कोणती, भारतीय आयुर्मान महामंडळ, भारतीय जीवन विमा निगम, आणि युनियन बँक आहे. पुण्यामध्ये पण दोघे भाई आहेत, असं नाही कधी इथं काही नाही. पुणे म्हणल्यावर सगळंच येतं इथं. तर आता चाललोच फक्त चाललो. हो मित्रांनो जिम पण इथं. तर आता बस दिसलेली आहे आम्हाला जिम सोडून. आता चाललो बस स्टॉप आलेलं आहे आमचं, ध्यानात पण नव्हतं राहिलं आम्हाला बस स्टॉपवर थांबायचंय म्हणून. आता आलो बस स्टॉपवर. तर मित्रांनो आम्ही आता जातो आमच्या पीजीकडं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.